नमस्कार. आधी स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. सीटीटी जी सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे, तर त्याच्यासाठी पेपर ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे. याच्यामध्ये आपण मराठी सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मराठीचा पहिला पार्ट अपलोड झालेला आहे. त्याचे भाषा 1 म्हणून जर तुम्ही मराठी निवडलेली असेल तर तुम्हाला 91 पासून 120 पर्यंतचे प्रश्न सोडवावे लागतात आणि भाषा 2 म्हणून जर तुम्ही मराठी निवडलेली असेल तर तुम्हाला 121 पासून 150 पर्यंतचे प्रश्न सोडवावे लागतात. बघा, भाषा तुम्ही कोणतीही निवडा, हिंदी निवडा किंवा इंग्रजी. मी सारखं प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला सांगण्याचं कारण म्हणजे काय, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. तुमची भाषा मराठी एक असू दे, हिंदी एक असू दे किंवा इंग्रजी एक असू दे, तिन्हीचे जरी प्रश्न तुम्ही बघितला पेडॉलॉजीचे, तर तुम्हाला ॲज इट इज ट्रान्सलेट केलेले प्रश्न दिसतात. त्याची पर्याय पण सारखे असतात आणि त्या पर्यायामधील जे उत्तर क्रमांक आहे तर तो पण सारखा असतो. म्हणजे सांगण्याचं हेतू काय, मराठी, हिंदी, इंग्रजी तुमची भाषा एक असू दे किंवा भाषा 2 असू दे, तिन्ही लँग्वेजपैकी कोणती जरी असली तरी तुम्हाला ॲज इट इज ट्रान्सलेट करून प्रश्न आढळतात. त्यामुळे तुम्ही मातृभाषेतून, मराठीतून पेडॉलॉजीचे सगळे प्रश्न भाषा 1, भाषा 2 व्यवस्थित प्रॉपर केलात, समजून घेतलात, तर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीमध्ये पण चांगले मार्क्स आरामात मिळतात. त्यामुळं ही गोष्ट सुरुवातीला कायम लक्षात ठेवायची. काही मुलांना हे माहीत देखील नसतं आणि पेपर झाल्यानंतर हे असं असतं आणि आधी जर चांगला अभ्यास केला असता किंवा आधी जर हे कळलं असतं तर आपले मार्क्स कुठेतरी वाढले असते, ही खंत राहून जाते. त्यामुळे ही गोष्ट सुरुवातीलाच तुम्ही लक्षात घ्या. आता या चॅनेलवर सुरुवातीला जे कोणी नवीन आज पाहत आहेत त्यांनी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, लाईक करायचं आहे आणि याच्या जर नोट्स हव्या असतील, PDF हव्या असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं आहे. तर या चॅनलवर तुम्हाला CTETसाठी मी तुम्हाला 120 मार्कांची अगदी प्रॉपर तयारी करून देऊ शकते. माझा विषय आहे SST आणि SSTचं तुम्ही वेटेज बघितला तर 60 प्रश्न 60 मार्काला तुम्हाला विचारले जातात, पेपर क्रमांक 2. पण पेपर क्रमांक 2 मधील मी तुम्हाला मराठीची 30 प्रश्नांची तयारी करून घेऊ शकते. त्याच्याबरोबर मानसशास्त्राची 30 मार्काची 30, मराठीचे 30, 60 झाले आणि SSTचे 60, असे टोटल 120 मार्कांचे प्रॉपर पेपर क्रमांक 2 साठी मी तुमची तयारी करून घेईन. त्यामुळं नक्की शेवटपर्यंत चॅनलशी जोडले गेलेलं राहायचं आहे. आणि TET आणि CTET, TETचे पण आपण खूप चांगलं मटेरियल दिलेलं आहे, त्या मुलांना त्याचा फायदा देखील होत आहे. आणि फक्त TETसाठी ज्यांनी अजून परीक्षा बाकी आहे, त्यामुळे ज्यांना TETचा त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये नोट्स वाचायचे असतील तर पेड नोट्स आहेत. तुम्हाला कुणाला हव्या असतील किंवा बघायचे असतील तर तुम्ही वर दिलेल्या नंबरवर पर्सनल व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता, तुम्हाला सॅम्पल PDF टाकल्या जातील. तर सुरुवातीला आता पेपर क्रमांक 2 इथं हा झेड कोड आहे. आपण जी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे तर ती आहे 7 फेब्रुवारी 2026. प्रश्नपत्रिका कधीची आहे? 7 फेब्रुवारी 2026 म्हणजे रिसेंट. आणि कोड आहे झेड, लँग्वेज कोड आहे 11 आणि आपली भाषा आहे मराठी. मराठीची भाषा 1 म्हणून तुम्हाला इथं व्यवस्थित माहिती दिलेली असेल. जर तुम्ही भाषा 1 मराठी निवडली असेल तर 91 ते 120 प्रश्न सोडवायचे असतात. भाषा 2 म्हणून मराठी निवडली असेल तर 121 पासून 150. मराठी मग तुमची कोणती पण भाषा, तुम्ही कोणती पहिली आणि दुसरी निवडली ते तुमच्या फॉर्ममध्ये असतं. आणखी मेन जी बुकलेट असते पेपरची तर त्याच्यासोबत मराठीची पुरवणी येत नाही, ती सेपरेट दिली जाते आणि त्याच्या काही इन्स्ट्रक्शन असतात त्या तुम्हाला वेळोवेळी पेपर जवळ आल्यानंतर नक्कीच सांगितल्या जातील. आता हे जे प्रश्न आहेत 91 ते 120 भाषा 1 ज्यांनी निवडलेले आहे त्यांच्यासाठी याचा आपण ॲनालिसिस बघितलेला आहे, स्वरूप बघितलेलं आहे. आता आपल्याला भाषा 2 ज्यांनी मराठी निवडलेले आहे तर त्यांच्यासाठी 121 पासून 150 पर्यंतचे प्रश्न आपण घेणार आहोत. आणि या लेक्चरमध्ये तुम्हाला ॲज इट इज सगळे प्रश्न, त्याचे सगळे पर्याय आणि त्या प्रश्नाचे 360 डिग्री म्हणजे जवळजवळ 360 डिग्री आपण ॲनालिसिस करून देणार आहोत. त्यामुळे याच्या बाहेर तुम्हाला काहीही येणार नाही. एक तुम्ही 8 ते 10 जरी प्रश्नपत्रिका व्यवस्थित हाताळल्या तरी तुम्हाला मराठीमध्ये 25+ मार्क आरामात येतात. 25+ मार्क आरामात येतात. आणि जेवढं ग्रामर लागतं, सर्वनामाचे प्रकार असतील, विशेषणाचे प्रकार असतील तर ते भाषेवर डिपेंड करतं. तर तो सगळा भाग ग्रामरचा आपण लाईव्ह लेक्चर घेऊन कव्हर करूया. तर बघा, या पेपरमध्ये तुम्हाला 121 पासून 135 पर्यंत सुरुवातीला पेडॉलॉजीचे प्रश्न दिलेले आहेत आणि तेच प्रश्न आपण इथं स्लाइडवर बघणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक 121. पहिला प्रश्न, 12 ते 18 महिन्यांच्या वयात मुलं अनेक एक शब्द उच्चारते
प्रत्येक शब्द संपूर्ण वाक्याचा अर्थ व्यक्त करतो या अवस्थेला काय म्हणतात? टेलिग्राफिक भाषा, शब्दवाक्य अवस्था, बडबड की गुजबुजणे. तर 12 ते 18 महिने म्हणजे 1 वर्षानंतर बालक एक एक शब्द उच्चारते आणि प्रत्येक शब्द संपूर्ण वाक्याचा अर्थ व्यक्त करतो या अवस्थेला काय म्हणतात? तर याला म्हणतात शब्दवाक्य अवस्था आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात होलोफ्रास्टिक स्टेज. होलोफ्रास्टिक स्टेज. आता इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. 12 ते 18 महिन्यांच्या वयात मुलं एकाच शब्दातून संपूर्ण भावना किंवा वाक्य व्यक्त करते. उदाहरणार्थ बघा, आई म्हणजे आई मला घे, पाणी म्हणजे मला पाणी दे, यालाच होमोफ्रास्टिक अवस्था असं म्हणतात. आता पाणी, त्याला पाणी हवं असेल तर ते मला पाणी दे असं नाही म्हणणार, कारण तेवढं वाक्य अजून त्याला बोलता येत नसतं. फक्त ते पाणी, मम्मा अशा पद्धतीनं बोलत असतं. म्हणजे त्या बालकासाठी 12 ते 18 महिन्याच्या म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाच्या बालकासाठी एक शब्द म्हणजे त्याचं पूर्ण एक वाक्य असतं. आता बाकीचे पर्याय आपण बघून घेऊया. टेलिग्राफिक स्पीच. आता टेलिग्राफिक स्पीच म्हणजे काय बघा, तर 2 वर्षानंतर 2-3 शब्दांची वाक्य तयार केली जातात, त्याला म्हटलं जातं टेलिग्राफिक स्पीच. बॅबलिंग. बॅबलिंग हे काय आहे, तर 6 ते 10 महिन्यांचा कालखंड. बाळ एक एक अक्षर उच्चारायला लागतं, बाबा, मामा असे अर्थहीन ध्वनी, ज्याला काहीच अर्थ नसतो, त्याला जे बोलता येईल ते बोलत असतं, याला म्हटलं जातं बॅबलिंग, बडबड. आणि चौथा आहे कुलिंग. तर कुलिंग म्हणजे काय, तर 2 ते 4 महिन्यात आ अगदी बाळ जस्ट आवाज काढू लागतं बाहेर. 2 महिन्यानंतर 2 ते 4 महिन्यामध्ये रडताना आ अशा पद्धतीने जे सूर काढतं त्याला म्हटलं जातं स्वर ध्वनी. आणि याच्यामध्ये बघा क्रम नेहमी लक्षात ठेवायचा आहे. कुलिंग. कुलिंग म्हणजे गुजगुजणे. नंतरची अवस्था आहे बॅबलिंग, त्याला म्हटलं जातं बडबड. त्याच्यानंतरची अवस्था आहे होलोफ्रास्टिक शब्दवाक्य अवस्था आणि चौथी अवस्था आहे टेलिग्राफिक. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, तर पूर्ण पहिल्या प्रश्नाचं प्रॉपर 360 डिग्री अनालिसिस केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे पेडॉलॉजीचे 15 प्रश्न करणार आहोत. आणि माझी गॅरंटी आहे, मला बघा ज्यावेळी मी CTET पेपर दिला होता त्यावेळी दोन्ही पेपरला मला 25+ आहेत आणि एका पेपरला तर मला 27 आहेत. काहीही अभ्यास नाही, फक्त स्मार्टली आपण जर व्यवस्थित प्रश्नपत्रिका हाताळल्या, त्यांचं प्रॉपर अनालिसिस केलं तर आपल्याला चांगले मार्क्स पडू शकतात. तर बघा टेलिग्राफिक स्पीच म्हणजे काय, साधारण 2 वर्षानंतर 2-3 शब्दांची वाक्य. बॅबलिंग म्हणजे 6 ते 10 महिन्यात बाबा, मामा एक एक अक्षर उच्चारणे. कुलिंग म्हणजे काय, 2 ते 4 महिन्यात अगदी सुरुवातीचा कालखंड आ यासारखे सूरध्वनी. आणि क्रम काय आहे, कुलिंग, बॅबलिंग, होलोफ्रास्टिक आणि टेलिग्राफिक. आता प्रश्न क्रमांक 122 बघू. विधाने वाचा. 2 विधानं दिलेली आहेत आणि पर्याय शोधायचा आहे. वाचन क्षमतेचा परिणाम लेखन क्षमतेवर होतो. बी विधान, वाचन आणि लेखन या स्वतंत्र पण परस्पर पूरक प्रक्रिया आहेत. तर बघा आता याच्यामध्ये थोडी संदिग्धता आहे. याचं उत्तर 4 जरी असलं तरी तुम्हाला याच्या अँसर कीनुसार जी अँसर की आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला 1 दिलेलं आहे. उत्तर काय दिलेलं आहे इथं, किंवा 1 करा, किंवा 1. उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर 1 दिलेलं आहे. ए बरोबर बी चूक. वाचन आणि लेखन या स्वतंत्र पण परस्पर पूरक प्रक्रिया आहेत. आता कौशल्यांचा क्रम कसा असतो, LSRW. एल म्हणजे काय, लिसनिंग, एस म्हणजे स्पीकिंग, आर म्हणजे रीडिंग आणि डब्ल्यू म्हणजे रायटिंग. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न 123 नंबरचा प्रश्न. सर्व भाषांमध्ये आढळणाऱ्या समान वैशिष्ट्यांना काय म्हणतात? सर्व भाषांमध्ये आढळणाऱ्या समान वैशिष्ट्यांना काय म्हणतात? 1 आहे भाषा सार्वत्रिकता, लँग्वेज युनिव्हर्सल्स. 2 आहे रजिस्टर, 3 आहे बोली, डायलेक्ट आणि 4 आहे द्विभाषिकता, डिग्लोसिया. आणि ही सगळी जी उत्तरे आहेत, फक्त 122 नंबरचा प्रश्न संदिग्ध आहे, बाकी सगळी मी उत्तरपत्रिकेनुसार टिक करून तुम्हाला उत्तर देत आहे. त्यामुळे उत्तर चुकण्याची चान्सेस किंवा शक्यता अत्यंत कमी आहे. तर बघा 123 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर असणार आहे 1. सर्व भाषांमध्ये आढळणारी समान वैशिष्ट्ये याला म्हटलं जातं भाषा सार्वत्रिकता. स्पष्टीकरण, जगातील सर्व भाषांमध्ये काही समान वैशिष्ट्ये आढळतात, त्यांना काय म्हटलं जातं, लँग्वेज युनिव्हर्सल्स. ही संकल्पना कुणाची आहे तर नोम चॉस्की. आणखी बघा स्मार्टली अभ्यास करताना आणखीन काय काय गोष्टी करायच्या असतात तुम्हाला, तर जे प्रश्न आहेत तर ते हाताळायचेच असतात, कारण प्रश्न रिपीट होतात, त्या घटकावर रिपीट होतात, 100% होतात. त्यामुळं आता इथं काय विचारलेलं आहे, लँग्वेज युनिव्हर्सल, भाषा सार्वत्रिकता. बाकीच्या पण पेपरमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न असणार आहे. आता जरी पुढच्या वेळी प्रश्न आला तर ती संकल्पना कुणाची आहे तर तो शास्त्रज्ञ देखील विचारला जातो.
त्यामुळं पेडॉलॉजी काही जणांना खूप किचकट वाटतं किंवा रटाळ वाटतं, पण आपण तो विषय अगदी रटाळ न करता, कारण आपल्याला मार्क्स पाडायचेच आहेत, त्यामुळे 15 पैकी आपल्याला किमान 10 मार्क्स येण्यासाठी आपण प्रॉपर पेपर ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याची जरी उत्तरं आपण सारखी सारखी केली, त्याचे पूर्ण 4 पर्याय आहेत, सगळ्याचं डिटेल ॲनालिसिस केलं तरी आपण खूप चांगले मार्क्स घेऊ शकतो. आता इतर पर्याय बघा. रजिस्टर. आता रजिस्टर काय आहे, तर याच्यामध्ये काय असतं, परिस्थितीनुसार भाषेची शैली असते. डायलेक्ट ह्याच्यामध्ये काय असतं, तर डायलेक्ट म्हणजे काय, बोलीचं उदाहरण आहे आणि प्रादेशिक बोलीभाषा असते. त्याच्यानंतर डिग्लोसिया, द्विभाषिकता, एका समाजात 2 भाषिक रूपांचा वापर. आता बघा मराठी आहे तर आपण खानदेशात वगैरे वेगळी मराठी वापरतो, त्याला वेगळं नाव आहे. अशा पद्धतीनं 2 भाषिक रूपांचा वापर, डिग्लोसिया. प्रश्न क्रमांक 124. वर्गात भाषिक विविधतेचा स्वीकार म्हणजे टिंबटिंब. 1. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता कमी होते. 2. भाषा शिक्षणावर काही परिणाम होत नाही. 3. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व आत्मविश्वास वाढतो. आणि 4 आहे भाषिक अडथळे निर्माण होतात. आता बघा याचं उत्तर असणार आहे उत्तर क्रमांक 3. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो. भाषिक विविधतेचा स्वीकार म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा शिकणं, भाषेचं विविधता असणे किंवा वेगवेगळ्या भाषा असणं म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांच्या मातृभाषा, बोलीभाषा आणि विविध भाषा जसं की हिंदी, इंग्रजी मातृभाषेसोबत यांचा आदर केल्यास त्यांचा सहभाग, आत्मविश्वास आणि शिकण्याची गुणवत्ता वाढते. बाकीचे पर्याय बघा. आता इथं उलट सर्जनशीलता वाढते, इथं काय दिलेलं आहे, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो, हे आपलं उत्तर आहे. इथं सर्जनशीलता कमी होते. कमी होते का, नाही, हे विधान चुकीचं आहे. भाषा शिक्षणावर याचा काही परिणाम होत नाही का, नाही, तर होतो. त्याच्यानंतर भाषिक अडथळे निर्माण होतात का, तर भाषिक अडथळे कमी होतात, निर्माण होत नाहीत. त्याच्यानंतर बघा मल्टी लिंग्वल क्लासरूम हा काय आहे, NEP 2020 नुसार NCFचा काय आहे, महत्वाचा भाग आहे. NCERTचा जो नवीन पाठ्यक्रम तयार केलेला आहे तर त्याच्यानुसार बहुभाषिकता हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर बघा 125 नंबर. उदयोन्मुख साक्षरतेमध्ये इमर्जंट लिटरसी, छापील साहित्यामध्ये जागरूकतेचे वैशिष्ट्य नसलेला पर्याय कोणता. काय सांगितलं प्रश्न, उदयोन्मुख साक्षरतेमध्ये इमर्जंट लिटरसी, छापील साहित्याबाबत जागरूकतेचे वैशिष्ट्य नसलेला पर्याय कोणता. अक्षरे व शब्द यातील फरक ओळखणे हा भाग आहे. त्याच्यानंतर डावीकडून उजवीकडे व वरून खाली वाचन होते हे समजणे हे पण बरोबर आहे. पूर्ण वाक्य वाचणे हे पण बरोबर आहे. इथं पूर्ण वाक्य वाचणे हे चूक आहे. पुस्तक योग्य प्रकारे हाताळणे हे बरोबर आहे. तर बघा इथं काय दिलेलं आहे, साक्षरतेमध्ये छापील साहित्याबाबत जागरूकतेचे वैशिष्ट्य नसलेला पर्याय ओळखा. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वाक्य वाचणे. आता स्पष्टीकरण बघू. इमर्जंट लिटरसी मध्ये मुलांना पुस्तक कसे धरावे, अक्षरे शब्द ओळखणे आणि वाचनाची दिशा समजणे अशी प्रारंभिक कौशल्य विकसित होतात. पूर्ण वाक्य वाचणे हे पुढील टप्प्यामधील कौशल्य आहे, त्यामुळे इथं पूर्ण वाक्य वाचणे हा आपला पर्याय चुकीचा असेल. आता इतर पर्याय बघा. पहिला पर्याय आहे प्रिंट अवेअरनेसचा हा भाग आहे. काय पर्याय आहे, अक्षर व शब्द यातील फरक ओळखणे हा कशाचा भाग आहे, प्रिंट अवेअरनेसचा. त्याच्यानंतर दुसरा पर्याय डावीकडून उजवीकडे व वरून खाली वाचन होते हे समजणे हे काय आहे, तर वाचन दिशेचे ज्ञान हे उदयोन्मुख साक्षरतेचे एक महत्वाचं लक्षण आहे. चौथा पर्याय पुस्तक योग्य प्रकारे हाताळणे, तर पुस्तक हाताळणे हे देखील प्रिंट अवेअरनेसचे काय आहे, महत्वाचे आहे किंवा प्रिंट अवेअरनेसमध्ये हा पर्याय येऊ शकतो. 126 नंबरचा प्रश्न, वाचन कौशल्याच्या विकास क्रमानुसार पुढील विधानाचा योग्य क्रम लावायचा आहे. कशानुसार, वाचन कौशल्याच्या विकासानुसार. पहिलं, छोट्या उताराचे योग्य आरोह अवरोह विराम व प्रवाहीपणे वाचन करणे. परिचित शब्द असलेल्या वाक्यांचे स्पष्ट वाचन करणे. आणि सी विधान आहे, छोट्या उताराचे स्पष्ट वाचन योग्य विराम व आरोह अवरोहासह करणे. आता याचा क्रम कसा असणार आहे, सुरुवातीला असणार आहे बी, त्याच्यानंतर असणार आहे 2 नंबरचे विधान सी आणि 3 नंबरचे विधान आहे ए. BCA. परत एकदा बघा. पहिल्यांदा छोट्या उताराचे स्पष्ट वाचन योग्य विराम आरोह अवरोहासह करणे. पहिलं विधान काय असणार आहे, परिचित शब्द असलेल्या वाक्यांचे स्पष्ट वाचन करणे. जे शब्द आपल्या परिचयाचे आहेत तर त्यांचं स्पष्ट वाचन हे पहिलं झालं. दुसरं आहे छोट्या उतारांचे स्पष्ट वाचन करणे
आरोही अवरोही क्रमानुसार. आणि शेवटचं तिसरं वाक्य किंवा विधान येईल छोट्या उताराचे योग्य आरोह अवरोह विराम प्रवाहीपणे वाचन करणे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 BCA. त्याच्यानंतर पुढे 127 नंबरचा प्रश्न. विस्तृत श्रवण एक्सटेन्सिव्ह लिसनिंग मध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट होत नाही? विस्तृत श्रवण होत नाही नसलेला घटक ओळखायचा आहे. 1 मुख्य कल्पनेसाठी श्रवण करणे. 2 आहे निष्कर्ष काढणे. 3 आहे निश्चित तथ्य व माहिती मिळवण्यासाठी श्रवण करणे. आणि 4 आहे ढोबळ मानाने सर्वसाधारण श्रवण करणे. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 ढोबळ मानाने सर्वसाधारण श्रवण करणे. विस्तृत नावातच आहे. विस्तृत म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात. बघा एक्सटेन्सिव्ह लिसनिंग मध्ये समज, अर्थ, मुख्य कल्पना, निष्कर्ष यावर भर असतो आणि केवळ वरवर किंवा ढोबळपणे ऐकणे हे काय त्याचं उद्दिष्ट नसते. त्यामुळे त्याला विस्तृत श्रवण म्हटलं जातं. आणि बाकीचे जे पर्याय आहेत 2, 3 आणि 1 तर हे काय आहेत? अर्थपूर्ण श्रवणाचे भाग आहेत. पुढे 128 नंबरचा प्रश्न. वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती केली जात नाही? जात नाही हे व्यवस्थित बघायचं. नाही म्हणजे वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना वापरली जात नसणारी कृती. बघा 1 बहुपर्यायी प्रश्न असलेला उतारा वाचणे. 2 आहे चित्रांवरून शब्द ओळखणे. त्याच्यानंतर कथाकथन वर्गाचे शिक्षकांकडून आयोजन करणे. आणि 4 आहे मोठ्याने वाचन करणे. आपल्याला वाचन कौशल्य बघायचं आहे. वाचन कौशल्य बहुपर्यायी प्रश्न असलेला उतारा वाचणे हे वाचन कौशल्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर चित्रांवरून शब्द ओळखणे हे पण बरोबर आहे. मोठ्याने वाचन करणे हे पण बरोबर आहे. इथं काय दिलेलं आहे? कथाकथन वर्गाचे शिक्षकांकडून आयोजन करणे. कथाकथन वर्गाचे याच्यामध्ये वाचनाचं नाही, इथं कथा सांगितली जाते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. स्पष्टीकरण. कथाकथन उपक्रम अध्यापनासाठी उपयुक्त आहे परंतु तो वाचन कौशल्याचे थेट मूल्यमापन करण्याची पद्धती नाही. प्रश्न क्रमांक 129. धावते मजकूर कथन ज्याला रनिंग डिक्टेशन म्हटलं जातं या तंत्राचे योग्य वर्णन कोणते? धावते मजकूर कथन रनिंग डिक्टेशन. 1 विद्यार्थी अर्धा मजकूर वाचतो व दुसरा लिहितो. 2 एक विद्यार्थी धावून मजकूर वाचून येतो व जोडीदाराला सांगतो, जोडीदार तो लिहितो. 3 शिक्षक मजकूर वाचतात व विद्यार्थी नोंद करतात. त्याच्यानंतर 4 विद्यार्थी माहितीची देवाणघेवाण करून कार्य पूर्ण करतात. आता रनिंग डिक्टेशन याचं योग्य स्पष्टीकरण आहे. 1 विद्यार्थी धावून मजकूर वाचून येतो आणि जोडीदाराला सांगतो आणि जोडीदार काय करतो? तो मजकूर लिहितो. इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. रनिंग डिक्टेशन मध्ये 1 विद्यार्थी मजकुरापर्यंत धावत जाऊन वाचतो, परत येऊन जोडीदाराला सांगतो आणि दुसरा विद्यार्थी लिहितो. यामुळे काय होतं? श्रवण, बोलणे, वाचन आणि लेखन ही 4ही कौशल्ये विकसित होतात. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 130. आता बघा मूल भाषा शिकण्याची नैसर्गिक क्षमता घेऊन जन्माला येते. काय सांगितले विधान? मूल भाषा शिकण्याची नैसर्गिक क्षमता घेऊन जन्माला येते. हा विचार कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? हा जो विचार आहे नैसर्गिक शिकण्याची क्षमता असणे तर त्याचा सिद्धांत होता संज्ञानवादी ज्याला कॉग्निटिव्हिस्ट म्हटलं जातं, सामाजिक परस्पर संवादवादी सोशल इंटरॅक्शनिस्ट म्हटलं जातं, व्यवहारवादी बिहेवियरिस्ट आणि देशीवादी नेटिव्हिस्ट. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 देशीवादी. आता बघा स्पष्टीकरण. नॉम चॉस्की यांनी नेटिव्हिस्ट थेअरी मांडली. परत नॉम चॉस्की आलेले आहेत. काय मांडलेलं आहे? नेटिव्हिस्ट थेअरी. आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक मूल जन्मतः लँग्वेज एक्विजिशन डिव्हाइस लॅड प्रतिमा हे पण विचारलं जाईल तुम्हाला कोणाचे आहे? लॅड ही कन्सेप्ट नॉम चॉस्की यांची आहे. नेटिव्हिस्ट थेअरी मांडली. तर प्रत्येक मूल लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस लॅड घेऊन जन्माला येते. त्यामुळे भाषा शिकण्याची नैसर्गिक क्षमता त्याच्याकडे असते. कुणी सिद्धांत मांडलेला आहे? नॉम चॉस्की. आता इतर पर्याय बघा. कॉग्निटिव्हिस्ट हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? जीन पियाजे. आणि हे अत्यंत IMP आहे आणि या शास्त्रज्ञावर तुम्हाला 100% प्रश्न येतात. त्यामुळं हे जरा तुम्ही लिहून घेतलात तरी किंवा आपल्या लेक्चरला ज्या वेळी तुम्ही बसाल तर पेपर आणि पेन घेऊन बसायचं आणि जे मुद्दे आहेत तर त्याचे स्क्रीनशॉट मारायचे किंवा फास्ट लिहून घ्यायचं. नसेल होत तर स्क्रीनशॉट मारा आणि लेक्चर झाल्यानंतर फक्त लेक्चर पहा आणि लेक्चर झाल्यानंतर ते सगळे स्क्रीनशॉटचे जे मुद्दे आहेत तर लिहून काढले तर तुम्हाला 100% त्याच्यातून फायदा होईल. कॉग्निटिव्हिस्ट बघा जीन पियाजे. काय सिद्धांत? भाषा ही बौद्धिक विकासाशी संबंधित मानली जाते. त्याच्यानंतर सोशल इंटरॅक्शनिस्ट
हा सिद्धांत कुणाचा आहे? वायगोत्स्की किंवा ब्रुनर. सामाजिक संवादातून भाषा विकसित होते. त्याच्यानंतर बिहेवियरिस्ट BF स्किनर याचा सिद्धांत आहे. काय आहे याच्यामध्ये? अनुकरण, पुनर्बलन आणि सरावामुळे भाषा शिकली जाते. बघा, कॉग्निटिव्हिस्ट जीन पियाजे, सोशल इंटरॅक्शनिस्ट वॅगोत्स्की, ब्रुनर आणि बिहेवियरिस्ट BF स्किनर. त्याच्यानंतर आता काही महत्वाचे सिद्धांत बघा. स्किनर बिहेवियरिझम, चोम्स्की नेटिव्हिझम आणि लॅड. त्याच्यानंतर पिजेट कॉग्निटिव्हिझम आणि वॅगोत्स्की सोशल इंटरॅक्शनिझम आणि ZPD अँड स्कॅफोल्डिंग मॉडेल कुणाचं आहे? वॅगोत्स्की. प्रश्न क्रमांक 131. प्रक्रिया लेखन, ज्याला प्रोसेस रायटिंग म्हटलं जातं, पद्धतीमध्ये लेखन प्रक्रियेतील अंतिम टप्प्यात लेखक आपले लेखन कोणत्या वाचक वर्गासमोर सादर करतो? परत एकदा बघा, लेखन प्रक्रिया प्रोसेस रायटिंगमध्ये लेखन प्रक्रियेतील अंतिम टप्प्यात, शेवटच्या टप्प्यामध्ये लेखक आपले जे लेखन आहे, लिखाण केलेलं, तर ते मोठ्या वाचक वर्गासमोर सादर करतो. त्या टप्प्याला काय म्हणतात? 1 आहे प्रकाशन, 2 आहे संपादन, 3 आहे पुनरावलोकन किंवा सुधारणा आणि 4 आहे प्रारूप लेखन. बघा, लेखन पूर्ण झालेलं आहे आणि आता तो वाचक वर्ग ज्याचा आहे किंवा पुस्तक पूर्ण लिहून पूर्ण झालेलं आहे आणि ते आता वाचकांना द्यायचं आहे. म्हणजे काय करणार आपण? शेवटचा टप्पा प्रकाशन. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर काय असेल? पब्लिकेशन. बघा, प्रोसेस रायटिंगचे जे टप्पे आहेत प्रक्रिया लेखनचे, तर त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे ड्राफ्टिंग, प्रारूप लेखन. दुसरा आहे रिवायझिंग, सुधारणा. तिसरा आहे एडिटिंग, संपादन आणि चौथा मुद्दा आहे पब्लिकेशन, अंतिम लेखन किंवा प्रकाशित किंवा सादर करणे. आता बघा, एडिटिंगमध्ये काय केलं जातं? व्याकरण, शुद्ध लेखन, विरामचिन्हे तपासले जातात. रिवायझिंगमध्ये आशयाची मांडणी आणि त्याची रचना चुकली असेल तर ती सुधारली जाते. आणि ड्राफ्टिंगमध्ये काय केलं जातं? पहिला मसुदा तयार केला जातो. त्यामुळे लक्षात कसं ठेवायचं? तर ड्राफ्ट, रिवाइज, एडिट आणि पब्लिश. ड्राफ्ट, रिवाइज, एडिट आणि पब्लिश. 132 नंबरचा प्रश्न. कठीण शब्द समजावून सांगण्यासाठी शिक्षक मातृभाषेत भाषांतर करतात व नंतर ते शब्द पाठ करायला सांगतात. ही कोणती पद्धत आहे? काय सांगितलं? कठीण शब्द समजावून सांगण्यासाठी शिक्षक मातृभाषेत भाषांतर करतात व नंतर ते शब्द पाठ करायला सांगतात. ही कोणती पद्धत आहे? 1 प्रत्यक्ष पद्धत, डायरेक्ट मेथड. 2 आहे संरचना पद्धत, स्ट्रक्चरल अप्रोच. 3 आहे संभाषणात्मक पद्धत, कम्युनिकेटिव्ह अप्रोच. आणि 4 आहे व्याकरण भाषांतर पद्धत, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. मागचे पण मी खूप सारे म्हणजे मागचे पेपर मी मराठीचे अनालिसिस केलेले आहेत आणि SSTचे पण पेपर, CTTचे बऱ्यापैकी डाटा आपल्या युट्यूबवर आहेत. तुम्ही प्लेलिस्टला जाऊन चेक करू शकताय. आणि हा जो प्रश्न आहे तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 100% तुम्हाला दिसतो ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. प्रश्न आहे म्हणजे आहे. तुम्ही 4-5 प्रश्नपत्रिका बघितला तरी तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप समजून येईल. तर बघा, उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. आता या पद्धतीमध्ये मातृभाषेचा वापर केला जातो, शब्दांचे भाषांतर केले जाते आणि व्याकरण आणि पाठांतरावर भर दिला जातो. आता डायरेक्ट मेथड जे बघा, प्रत्यक्ष पद्धतीमध्ये मातृभाषेचा वापर टाळला जातो. म्हणजे इंग्लिश आहे तर डायरेक्ट इंग्लिश शिकवायचं. स्ट्रक्चरल अप्रोच, वाक्यरचना आणि भाषिक संरचनेवर या स्ट्रक्चरल अप्रोचमध्ये भर दिला जातो संरचना पद्धतीमध्ये. आणि कम्युनिकेटिव्ह अप्रोच, ज्याला संभाषणात्मक पद्धत म्हटलं जातं, याच्यामध्ये संवादातून भाषा शिकवली जाते. कम्युनिकेटिव्ह अप्रोच. प्रश्न क्रमांक 133. विद्यार्थी एखादे काम स्वतः करू शकत नाही परंतु शिक्षक किंवा सक्षमाधिक सहकार्याच्या मदतीने करू शकतो. या अवस्थेला काय म्हणतात? 1 आहे समीप विकास क्षेत्र, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, ZPD. यशाचे क्षेत्र, झोन ऑफ अचिव्हमेंट. दूरस्थ अध्ययन, डिस्टन्स लर्निंग. आणि परिपक्वतेची पातळी, लेवल ऑफ मॅच्युरिटी. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 ZPD, समीप विकास क्षेत्र. कुणाचं आहे हे? लेव वॅगोत्स्की. तर यांच्यामध्ये विद्यार्थी स्वतः करू शकत नाही पण मार्गदर्शन किंवा स्कॅफोल्डिंग मिळाल्यास करू शकतो, त्या क्षेत्राला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, ZPD म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, 2 व्हीलर आपल्याला शिकायची असते. 2 व्हीलर शिकायची असते. आपण डायरेक्ट गाडी हातात घेतो आणि शिकायला चालतो का? नाही. तर आपल्याला कुणीतरी मार्गदर्शक हवा असतो किंवा आपल्याला स्कॅफोल्डिंग, थोडंसं प्रोत्साहन मिळालं, पाठीमागे जरी कोणी बसलं तरी आपली भीती दूर होते. तर याला काय म्हटलं जातं? समीप विकास क्षेत्र, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, ZPD. इतर पर्याय बघा, तर मानसशास्त्रातील मान्य संकल्पना नाही. कुठलं?
यशाचे क्षेत्र. त्याच्यानंतर तिसरं दूरस्थ अध्ययन ही काय आहे, शिक्षणाची पद्धती आहे. त्याच्यानंतर चौथा पर्याय परिपक्वतेची पातळी ही काय आहे, तर शारीरिक किंवा मानसिक विकासाशी संबंधित संकल्पना आहे. आता बघा वॅगोत्स्की, ज्यावेळी तुम्हाला शास्त्रज्ञ विचारला जातो वॅगोत्स्की, त्यावेळी झेडपीडी आणि स्कॅफोल्डिंग हे दोन शब्द आले झेडपीडी किंवा स्कॅफोल्डिंग, तर त्या शब्दावरून आपल्याला डायरेक्ट उत्तर काढायचं असतं वॅगोत्स्की. 134 नंबरचा प्रश्न, मेंदूतील इजा झाल्यामुळे भाषा समजण्यात किंवा बोलण्यात अडचण निर्माण होते म्हणजे काय? डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया, डिसआर्थिया आणि अफेरिया. मेंदूतील इजा झाल्यामुळे भाषा समजण्यात किंवा बोलण्यात अडथळा येणे. तर बघा याचं उत्तर आहे अफेशिया. उत्तर अफेशिया हा मेंदूच्या भाषा केंद्राला इजा झाल्यामुळे होणारा विकार आहे. यात व्यक्तीला भाषा समजणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे यात काय येते, अडचण येते. मेंदूला इजा झाला तर मतिमंद सारखं ती व्यक्ती वागू लागते. त्यामुळे भाषा समजण्यात, बोलण्यात, वाचण्यात आणि लिहिण्यामध्ये अडचण येते. बाकीचे पर्याय बघा, डिस्लेक्सिया म्हणजे काय, तर वाचनातील अडचण आहे. डिस्कॅल्क्युलिया, कॅल्क्युलेशन गणितात करतो आपण, त्यामुळे गणित शिकण्यातील अडचण. डिसआर्थिया बोलण्यातील लागणाऱ्या स्नायूंच्या नियंत्रणातील अडचण. डिस्लेक्सिया खूप वेळा प्रश्न आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न पेडॉलॉजीचा, भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते या प्रक्रियेला काय म्हणतात? 1 आहे उत्पादकता, 2 आहे स्वच्छता, 3 आहे विस्थापन आणि 4 आहे सांस्कृतिक परंपरागत संक्रमण किंवा सांस्कृतिक संक्रमण. उत्तर असणार आहे एका पिढीकडून भाषा दुसऱ्या पिढीकडे जाते याला काय म्हणतात, तर याला म्हटलं जातं सांस्कृतिक परंपरागत संक्रमण किंवा सांस्कृतिक संक्रमण. स्पष्टीकरण, भाषा ही जन्मजात पूर्णपणे तयार स्वरूपात मिळत नाही, ती समाजात राहून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शिकली जाते, यालाच काय म्हटलं जातं, कल्चरल ट्रान्समिशन, सांस्कृतिक परंपरागत संक्रमण. बाकीचे पर्याय बघा, प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता म्हणजे काय, नवीन वाक्य तयार करण्याची क्षमता. त्याच्यानंतर स्वच्छता, आर्बिट्ररीनेस म्हणजेच काय, शब्द व अर्थ यांचा नैसर्गिक संबंध लावणे. आणि विस्थापन डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, वर्तमानात नसलेल्या गोष्टींबद्दल बोलण्याची क्षमता, याला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट. आता काही महत्वाचे मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्यावर 100% सारखे प्रश्न येतात किंवा त्यांच्याशी संबंधित संकल्पना बघा. तर नोम चॉस्की हा शास्त्रज्ञ आपल्याला विचारला तर संकल्पना लक्षात ठेवायच्या, लॅड किंवा LAD आणि नेटिव्हिझम. त्याच्यानंतर BF स्किनर जर तुम्हाला विचारला तर बिहेवियरिझम. त्याच्यानंतर जीन पिगेट तर किंवा जीन पियाजे असा उल्लेख केला जातो, जीन पियाजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. आणि वॅगोत्स्की जर तुम्हाला विचारलं तर झेडपीडी आणि स्कॅफोल्डिंग. जेरम ब्रुनर तुम्हाला विचारला तर स्कॅफोल्डिंग पण आहे आणि डिस्कव्हरी लर्निंग. हा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता, याच्यावरून तुमचे कमीत कमी 2 तरी मार्क्स तुम्हाला फिक्स होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपण पेडॉलॉजीचे मराठी भाषा अध्यापन शास्त्र त्याचे 15 प्रश्न बघितलेले आहेत. आता जे पुढचे प्रश्न आहेत 15 तर ते आपण डायरेक्ट काय करणार आहोत, प्रश्नपत्रिकेतून पाहणार आहोत. हे सर्व बनवायला खूप मेहनत लागते आणि तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला तर मी कमीत कमी मागच्या जेवढ्या ऑफलाईन मोडच्या जेवढ्या अवेलेबल प्रश्नपत्रिका आहेत 2019 ते 20 पासून पर्यंत, 2006 पासून मागे 2019-20 जेवढ्या मला सापडतील तर तेवढ्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस ॲज इट इज आता जसं दिलं त्या पद्धतीनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. फक्त जास्तीत जास्त लाईक करायचं आहे. तुम्ही एक लाईक केलं म्हणजे काय होतं सांगा, तर तो व्हिडिओ आणखीन 4 जणांच्या पर्यंत पोहोचतो. तुमचं एक लाईक असतं पण 4 जणांच्या पर्यंत, गरजूंच्या पर्यंत तो व्हिडिओ पोहोचत असतो. त्यामुळं नक्की लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता आपली भाषा 2 आपण 135 नंबर पर्यंतचे प्रश्न सोडवलेले आहेत. आता आपल्याला उतारावरील प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा 136 ते 142 पहिला उतारा वाचून घेऊया. अमेरिकेमध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेटच्या सरासरी वेगापेक्षा तब्बल 40 लाख पट जास्त वेगाचे इंटरनेट प्रायोगिक तत्वावर जपानमध्ये उपलब्ध झाल्याच्या बातमीने अलीकडे मोठी खळबळ माजवली आहे. प्रति सेकंद तब्बल 1,25,000 गिगाबाइट्स अशा अभूतपूर्व वेगाने तब्बल 1802 किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत माहिती पाठवून या तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेटच्या वेगामध्ये अशक्यप्राय वाटेल अशी क्रांती घडल्याचा दावा केला गेला आहे. या निमित्ताने मुळात इंटरनेटचा वेग कशामुळे वाढू शकतो आणि आजवर त्यामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत याचा आढावा घेणं रंजक ठरेल.
संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी बीट किंवा बाईट अशा 2 शब्दांचा वापर केला जातो. तसंच संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी फक्त 0 आणि 1 या 2च अंकांचा वापर केला जातो. शब्द बीट आणि बाईट, अंक 0 आणि 1. माहिती साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक 0 किंवा 1 या अंकालाच बीट म्हणतात. बीट म्हणजे बायनरी डिजिट म्हणजेच 0 किंवा 1. अशा 8 बिट्सच्या समूहाला बाईट असं म्हटलं जातं. यामुळेच माहिती एकीकडून दुसरीकडे पाठवण्यासाठी अशाच प्रकारच्या संज्ञा वापरल्या जातात. उदाहरणार्थ समजा एका संगणकामधून दुसऱ्या संगणकाकडे आपण एक फाईल पाठवली. या फाईलमधील माहिती किती वेगाने एकीकडून दुसरीकडे गेली हे मोजण्यासाठी बिट्स पर सेकंद, ज्याला BPS हे एकक वापरलं जातं. आता समजा एका सेकंदात अशी 1024 बिट्स एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे गेली तर हा वेग प्रति सेकंद 1024 बिट्स म्हणजेच 1 किलोबिट असा होतो. म्हणजेच काय, 1024 बिट्स म्हणजे 1 किलो बीट. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम असा हिशोब आपण ठेवतो. इथं ग्रॅम दिलेलं नाही, पण बघा 1 किलो म्हणजे 1000 असा हिशोब ठेवतो. संगणकाच्या जगात मात्र द्विमान पद्धती वापरात असल्याने त्यानुसारचा 1 किलो म्हणजे 1024 असा हिशोब असतो. त्या पुढच्या एककांना मेगाबीट, गिगाबीट अशा संज्ञा वापरल्या जातात. अर्थात मेगाबीट हे किलोबीटपेक्षा जास्त वेगवान आणि गिगाबीट हे मेगाबीटपेक्षा जास्त वेगवान असा हिशोब असतो. परत एकदा बघा, पहिला किलोबाईट, मेगाबाईट आणि गिगाबाईट. त्याच्यानंतर उदाहरणार्थ 1 मेगाबीटमध्ये 10 लाखांहून जास्त बिट्स असतात. हाच वेग आपण आपलं इंटरनेट किती वेगवान आहे हे सुद्धा ठरवतो. पण याची सुरुवात नेमकी कशी झाली तर इंटरनेटवरची माहिती वाहून नेण्यासाठी पूर्वीच्या काळी आपण ज्याला आता लँडलाईन दूरध्वनीची व्यवस्था म्हणतो अशा रचनेचाच वापर केला जात असे. याचं कारण म्हणजे दूरध्वनीची यंत्रणा अनेक दशकांपासून अस्तित्वात होती आणि याच यंत्रणेचा वापर इंटरनेटवरची माहिती वाहून नेण्यासाठी केला जावा अशी सुपीक कल्पना तंत्रज्ञांच्या मनात आली. आणि तांत्रिक भाषेत सांगायचं तर माणसाचा आवाज एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी हे तंत्रज्ञान उभं करण्यात आलेलं होतं. आता मात्र संगणकावरची माहिती म्हणजेच डेटा एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी त्याचा वापर व्हायला लागला. हा वेग काही प्रतिसेकंदाला काही किलोबिट्स म्हणजेच KBPS इतका असेल. जास्तीत जास्त 64 किलोबिट्स प्रतिसेकंद इतक्या वेगाने त्यावेळी इंटरनेट चालू शकायचं. काय आहे उतार्याचा विषय तर कम्प्युटर आहे. कम्प्युटरची संबंधित किंवा इंटरनेटची संबंधित माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. इंटरनेटशी संबंधित आणि टेक्निकल उतारा आहे. तुम्ही भाषा 1 मध्ये तुम्हाला एक कविता असते, एक उतारा असतो आणि त्याची लेंथ किंवा लांबी असते ती तुलनेने कमी असते. आता मोठ्या वर्गाला आपल्याला शिकवायचं आहे त्यामुळं उतारा थोडा मोठा असतो आणि प्रश्नांचं स्वरूप पण थोडंसं वेगळं असतं. बघा प्रश्न बघूया. 136 नंबर. पुढीलपैकी कोणते नाम एकवचन आणि अनेकवचन या दोन्ही अवस्थेत सारखेच असते. म्हणजे एकवचनी घेतलं तरी एक सारखं आणि अनेकवचनी घेतलं तरी सारखं. नदीचं नद्या होतं, माणूसचं माणसे होतं, फाईलचं फाईली होतं. त्यामुळे हे तिन्ही पर्याय असू शकत नाही. आवाज, एक आवाज असला तरी आवाजच म्हणतो, अनेक आवाज आले तरी आपण आवाजच म्हणतो. त्यामुळे उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. काय प्रश्न होता? एकवचन अनेक वचन. प्रश्न नोट डाऊन करा. ग्रामरचे प्रश्न तुम्ही काय करा, एक वही घाला मराठीला आणि पर्टिक्युलर हे तुम्ही करून बघा, तुम्हाला 100% फायदा होईल. स्मार्टली स्टडी करा. 2 महिने राहिले, 6 सप्टेंबर असंच वेळ निघून जाईल आणि 6 सप्टेंबर कधी आला आणि उद्या आपल्याला पेपरला जायचं आहे या भावनेनं नंतर पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही एक वही घाला, साधी छोटी 200 पेजेस वही घाला. अर्धा भाग पेडॉलॉजीचे प्रश्न त्याच्यामध्ये घ्या आणि अर्ध्या भागामध्ये भाषा 1 भाषा 2 जे काय असेल ते टाका. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, ग्रामरचे काय प्रश्न आले ते लिहून काढायचे आहे. जसं पेडॉलॉजी शास्त्रज्ञ काय काय संकल्पना विचारल्या ते मुद्दे लिहून काढायचे. सगळे प्रश्न उत्तर पर्याय काढायचे नाहीत, मुद्दे लिहून काढायचे. आता इथं प्रश्न काय विचारलाय पहिला, एकवचन अनेकवचन. म्हणजे आपल्याला ग्रामरचा भाग कळला, एकवचन आणि अनेकवचन विचारलं जातं आणि तेवढेच टॉपिक करायचे. बाकीचे एक्स्ट्रा फापट पसारा पुन्हा पूर्ण ग्रामरचं पुस्तक करणे इथं CTETला अपेक्षित नाही. स्मार्ट वर्क करा, थोडासाच करा, पण परफेक्ट अभ्यास करा. 137 नंबर. जपानमध्ये विकसित झालेल्या नवीन इंटरनेट तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य काय? एक बघा, ते डिजिटल फाईल्सचा आकार कमी करते. 2 ते 1802 किलोमीटर लांबपर्यंत माहिती पाठवू शकते. 3 ते थेट उपग्रहाशी जोडले जाते. आणि 4 आहे
ते ध्वनिलहरी वापरून डेटा प्रसारित करते. उतार्यावरची सगळी उत्तरे तुम्हाला उतार्यातच मिळतात. फक्त तुम्हाला 2-3 वेळा उतारा चाळावा लागेल. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ते 1802 किलोमीटर लांबपर्यंत माहिती पाठवू शकते. 138 नंबर. इंटरनेटच्या सरासरी वेगापेक्षा तब्बल 40 लाख पट जास्त वेगाचे इंटरनेट. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जात विचारलेला आहे. वेगापेक्षा, पेक्षा या शब्दाची उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, विकल्पबोधक अव्यय, शब्दयोगी अव्यय. उत्तर असणार आहे 138 नंबर. विकल्प बोधक अव्यय. पेक्षा विकल्प सांगितले. वेगापेक्षा. आता आपल्याला काय कळलं? पहिला प्रश्न ग्रामरचा, एकवचन आणि एकवचन. दुसरा मुद्दा आपल्याला कळला, अव्यय, अव्ययाचे प्रकार विचारले जातात. त्यामुळं अव्यय ग्रामरमधील पॉईंट व्यवस्थित करायचं. पुढे 139. लँडलाईन दूरध्वनी व्यवस्था असताना इंटरनेटचा जास्तीत जास्त वेग किती असेल? 1 मेगाबिट पर सेकंद, 1024 बिट्स दर सेकंद, 64 किलोबिट्स दर सेकंद आणि 128 किलोबिट्स दर सेकंद. शेवटी उतार्यात आहे 64 किलोबिट्स दर सेकंद. इथं आहे बघा उत्तर. पुढे 140 नंबर. आढावा या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? अर्थ विचारले. आढावा शब्दाचा अर्थ. एखादी बैठक असेल तर आपण आढावा घेतो त्याचा. बघूया पर्याय. 1 मिजाजखोरी किंवा डोल. 2 आहे घटना किंवा त्यांच्या परिणामांची स्थूल मानाने माहिती. 3 आहे एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया आणि 4 आहे 7व्या नंतर येणारा संख्याक्रम. आढावा, 8वा नाही दिलेलं, त्यामुळे 4 पर्याय कटला. आढावा म्हणजे काय करतो आपण? तर घटना किंवा त्याच्या परिणामांची स्थूल मानाने माहिती घेतली जाते. एखादी बघा मोठ्या नेत्याची सभा भरवायची असेल तर तिथल्या परिसराचा पूर्ण आढावा घेतला जातो आधी पोलिसांच्या मार्फत. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असेल. 141 नंबर. माहिती पाठविण्याचा कमी ते अधिक वेग दाखविणारा योग्य पर्याय निवडा. आता मेगाबीट, गिगाबीट, किलोबीट जे दिलं होतं त्यांचा क्रम विचारला. 141 नंबर अचूक उत्तर असणार आहे किलोबीट, त्याच्यानंतर बीट नंतर किलोबीट, त्याच्यानंतर मेगाबीट आणि त्याच्यानंतर गिगाबीट चढता क्रम. त्याच्यानंतर 142 नंबर. पूर्वीच्या काळी इंटरनेटवर माहिती वाहून नेण्यासाठी कोणती यंत्रणा अंमलात होती? 142 नंबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 लँडलाईन दूरध्वनी यंत्र. चला आता उतारा दुसरा. आणखीन बघा तुम्हाला स्वरूप जे पहिल्यांदा CTT देणार आहे. भाषा 1 जर तुम्ही निवडली असेल, भाषा 1 म्हणून मराठी असेल तुमची, तर तुम्हाला 1 कविता 1 उतारा असतो. 1 कविता 1 उतारा 15 मास. आणि भाषा 2 तुम्ही भाषा 2 म्हणून मराठी निवडली असेल तर 2 उतारेच असतात. तुम्हाला कविता नसते. बघा आता आपण 143 ते 50 म्हणजे हा शेवटचा उतारा आणि त्याच्यावरचे प्रश्न बघूया. जीवो जीवस्य जीवनम हा पृथ्वीवरचा नियम आहे. तद्वतच कोणीतरी भक्ष्य असती तर कोणी त्याचा भक्षक असतो. भक्ष्य असतो इथं बघा, तो पाहिजे इथं. कोणीतरी भक्ष्य असतो तर कोणी त्याचा भक्षक असतो. ही भक्षकांची नाती अन्नसाखळी आणि अन्नजाळी निर्माण करत असतात. कोणत्याही परिसंस्थेत संतुलन राहण्यासाठी या अन्नसाखळ्या मदत करत असतात. पण आपला जीव वाचवण्यासाठी हे भक्ष्य प्राणी अनेकविध उपाय योजत असतात. तर भक्षक देखील भक्ष्याला न कळता त्यावर घाला घालण्यासाठी आपले नियोजन करत असतात. आपापल्या परिसरात मिसळून जाण्यासाठी प्राणी अनेक प्रकारची अनुकूलने दाखवत असतात. त्यात शरीराचा रंग असेल, गंध असेल, आकार असेल, स्वरूप, त्यांची चाल अशा मुद्द्यांचा अनेक अंतर्भाव होतो. तर या सर्वात सामान्यतः केला जाणारा उपाय म्हणजे स्वतःची रंगसंगती निसर्गात बेमालूमपणे मिसळणे. बघा शेतामध्ये नागतोडा वगैरे तुम्हाला झाडावर बसलेला आढळेल तर ते वनस्पती हिरव्या असतात. नागतोडा वगैरे त्याचा रंग पण हिरवाच आढळतो तुम्हाला. जेणेकरून आपल्या भक्षकाच्या नजरेस न पडणे तसेच भक्ष्याला कळणार नाही अशा पद्धतीने भक्षक देखील लपालपी करतात. निसर्गात रंगांची रेलचेल वनस्पतीत खूपच जास्त दिसते. पण प्राणी जगतातील विविध रंगद्रव्ये, त्यांचे प्रमाण, प्रसार आणि संगती यावरून त्यांचा रंग ठरतो. काही जलचर आणि पक्षी या वर्गात निसर्गाने मुक्त हस्ते रंगांची उधळण केली आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आपला राष्ट्रीय पक्षी मोर. मोर नरामध्ये खूप तऱ्हेतऱ्हेचे रंग दिसतात. लांडोर त्या मनाने रंगहीन असते. मोराचा पिसारा बघितला असेल तुम्ही किंवा मोरपीस, खूप रंग पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पक्षी जगतात नर हे जास्त प्रमाणात रंगीत पिसाऱ्याचे असतात. मूलतः
प्रणयाराधनेच्या किंवा प्रणयाराधनाच्या वेळी मादीचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही रंगांची उधळण दिसते. या उलट पिल्ले मात्र फिकट रंगाची दिसतात, कारण त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जाऊ नये. पुढे सरीसृप वर्गात अनेक प्रकारचे साप, सरडे तसेच भूचर प्राणी वेगळ्या पद्धतीने आपल्या रंगांचा वापर करतात. साप इतका विषारी तितका तो स्वतःच्या विषारीपणाची जणू जाहिरातच करतो. बघा, साप जितका विषारी असतो तेवढा तो स्वतःच्या विषारीपणाची जाहिरात करतो. डौलदार फणा, त्यावरचा 10चा आकडा, रंगाने पिवळा धमक असा नाग आपले अस्तित्व इतर जगाला दाखवून देण्यासाठीच सावकाश सरपटत जातो. आपल्या फण्याचे देखील प्रदर्शन करतो. असे प्राणी जे त्यांच्या भडक रंगाचे प्रदर्शन करतात ते धोक्याची सूचना देत असल्याने अशा रंगसंगतीला इंग्लिशमध्ये वॉर्निंग कलरेशन असे देखील म्हणतात. स्वतः विषारी असणारे प्राणी त्यांच्या रंगाद्वारे अशी जाहिरात करून जणू काही आमच्यापासून दूर राहा असे इतरांना बजावत असतात. त्या उलट दुबळे प्राणी निसर्गात लपून जाण्यासाठी कॅमोफ्लॅज किंवा क्रिप्टिक कलरेशन दर्शवतात. कॅमोफ्लॅज म्हणजे काय, तर छद्मावरण. हे भक्षकापासून वाचण्यासाठी उपयुक्त ठरते. शिवाय भक्ष्याला पत्ता न लागू देता त्याला सहज निपटण्यासाठी देखील काही भक्षक असे पद्मावरण वापरतात. कमिलियन सरडा हा या बाबतीत सर्वश्रुत आहे. सर्वश्रुत म्हणजे काय, सर्वांना माहीत आहे. उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात या रंगसंगतीला महत्व आहे. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार जी प्रजाती आपल्या परिसराशी अनुकूलित होते ती या जगण्याच्या रेट्यात यशस्वी होते. जी प्रजाती आपले वंश सातत्य टिकवू शकते ती उत्क्रांत होते. कशाशी संबंधित आहे, परिसंस्था पर्यावरणाशी संबंधित उतारा आहे. लेंथ जास्त आहे पण समजायला सोपं आहे. तर बघा, विविध रंग आहेत, विविध प्राणी आहेत, तर ते त्यांना रंग का मिळतात किंवा ते रंग असण्यामागील कारणे हे सगळे या उतार्यात मांडलेलं आहे. पहिला प्रश्न 143 नंबर, साप सावकाश सरपटत जातो. वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सरपटत उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक विशेषण, शब्दयोगी अव्यय. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय. साप सावकाश जातो. कसा जातो, सरपटत जातो. क्रियेबद्दल माहिती सांगतात म्हणून त्याला म्हटलं जातं क्रियाविशेषण अव्यय. अव्ययावर 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर डार्विनच्या सिद्धांतानुसार कोणती प्रजाती यशस्वी होते. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 जी आपल्या परिसराशी जुळवून घेते तीच प्रजाती यशस्वी होते. डायनासोर आता दिसतात का, नाही, कारण त्यांना परिस्थितीशी जुळवून घेता आलेलं नाही. आपण जिवंत आहे म्हणजे आपण परिस्थितीशी जुळवून घेत प्राचीन काळापासून मानव आजतागायत आहे म्हणजे काय, इतर प्राणी आहेत म्हणजे त्यांना जुळवून घेता आलेलं आहे, त्यामुळं ते जिवंत आहेत. 145 नंबर, परिसंस्थेत संतुलन राखण्यास भक्षभक्षक संबंध कशा प्रकारे मदत करतो. भक्षभक्षक संबंध कशा प्रकारे मदत करतो. पहिलं बघा, त्यामुळे नैसर्गिकरित्या प्रजातींची संख्या नियंत्रणात होते. ऑप्शन क्रमांक 1च उत्तर आहे. त्याच्यानंतर 146 नंबर, 146 नंबर, अतिशयता या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे. अतिशयता म्हणजे काय, तर ऑप्शन क्रमांक 2 रेलचेल. अतिशयता म्हणजे रेलचेल. त्याच्यानंतर जीवो जीवस्य जीवन याचा नेमका अन्वयार्थ काय आहे. जीवो जीवस्य जीवन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एक जीव जगण्यासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो म्हणजे जीवो जीवस्य जीवन. 148 नंबर, वॉर्निंग कलरेशन म्हणजे काय. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रंगांच्या माध्यमातून धोक्याची सूचना देणे. पुढं कोणत्या प्रकारचे प्राणी कॅमोफ्लॅज किंवा क्रिप्टिक कलरेशन आत्मसात करतात. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुर्बल प्राणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि 150 नंबर, नर पक्षी हा मादीच्या तुलनेत अधिक रंगीबेरंगी असण्याचे प्राथमिक कारण कोणते. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 मादीचे लक्ष वेधता यावेत म्हणून नर मोर जो आहे तर तो मादी मोरापेक्षा अनेक रंगीबेरंगी पिसारे असणारा किंवा विविध रंगी असतो. अशा पद्धतीनं आपण 30 प्रश्न पूर्ण डिटेलमध्ये आपण सोडवलेले आहेत. त्याच्यामध्ये पेडॉलॉजी किंवा अध्यापनशास्त्र जे आहे तर डिटेल आपण 15 प्रश्नांचं पूर्णपणे ॲनालिसिस घेतलेलं आहे पर्यायानुसार. आणि उतारे कविता हे बदलत असतात त्यामुळे इथं आपण जास्त फोकस नाही करत. जेवढे फक्त इथं काय
तुम्हाला लक्ष द्यायचं आहे किंवा उतारा किंवा कविता, भाषा 1 मध्ये भाषा 2 मध्ये काय तुम्हाला ग्रामरचे मुद्दे आलेले आहेत. आता ओव्हरऑल आपण पेपर बघितला. पेपर क्रमांक 2 भाषा 2 मराठी याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, अव्यय विचारलेला आहे, 2 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एकवचन अनेक वचन विचारलेलं आहे, एकवचन अनेक वचन विचारलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय विचारलेलं आहे तर बघा तुम्हाला अर्थ विचारलेला आहे, शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. असे सोपे सोपे भाषेच्या ज्या 8 जाती आहेत तर त्याचे प्रकार आणि याच गोष्टीवर बाकीच्या पण प्रश्नपत्रिका रिपीट होत असतात. मागचे जर आणखीन आपण एक 4 प्रश्नपत्रिका 4 ते 5 प्रश्नपत्रिका बघितल्या तर ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल की काय विचारलं जातं आणि काय विचारलं जात नाही. त्यामुळे काय वाचायचं एवढं जरी आपल्याला कळलं तरी आपल्याला व्यवस्थितरित्या परीक्षेची तयारी करता येते. त्यामुळे बघा छान पद्धतीनं असं आपण 30 प्रश्न बघितलेले आहेत. 2026चा फेब्रुवारीमधील CTTचा पेपर भाषा मराठी 2. अशाच पद्धतीनं तुम्हाला ॲनालिसिस हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून प्रत्येकाने सांगायचं आहे. तरच आपण काय करूया, उद्या आपण आणखीन एक पेपर घेऊ. आपण मराठीचे पेपर कव्हर करूया, मानसशास्त्राचे करूया आणि अशाच पद्धतीनं SST समाजशास्त्राचे पण आहे. याच पॅटर्नमध्ये तुम्हाला ॲनालिसिस देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे शेवटपर्यंत चॅनलशी जोडले गेलेले राहा. तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत चॅनलची लिंक पोहोचवा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.